सॉरी सॉरी, खरंच सॉरी सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी यार, प्लीज. किती चिडतेस आणि रडतेस का तू? स्वानंदी, अगं मी आईला सांगितलं होतं कारण मला तुला सरप्राईज द्यायचं होतं, म्हणून तुला आईने दाराबाहेर तात्काळ उभं ठेवलं होतं. बोलू नका माझ्याशी आता का? ओके ठीक आहे, पण मग तू रडणं तर थांबव, मूड सुधरव ना जरा तुझा. स्वानंदी, खरंच चूक झाली यार, एक्स्ट्रीमली सॉरी. पाय कुठे? तुम्ही का सॉरी म्हणताय? मी तुमच्यावर नाही रागवली. हो मला माहिती आहे, तू माझ्यावर नाही रागवली आहेस, तू आईवर रागवली आहेस, पण मी तेच सांगतोय ना, आईला मी सांगितलं होतं. आता तिने जरा ओव्हर ऍक्टिंग केली, पण ठीक आहे ना, तिचा मुलगा इतक्या दिवसानंतर घरी आलाय, सो ती पण जरा एक्साइटेड असणार. कसं सांगू तुम्हाला, त्या ऍक्टिंग करत नव्हत्या. आता गप्प नको बसूस, बोल बोल. तू काही विचार, हा तू विचार करतेस वरची मावशीच्या मिस्टरांचा, हो ना? स्वानंदी, त्याची काळजी करू नकोस, त्यांची प्रॉपर ट्रीटमेंट सुरू झाली आहे बघ. काळजी मला पण आहे, पण काळजी करून काय होणार आहे का? एवढ्या दिवसानंतर आपण भेटलोय, मग आता हा क्षण वाया घालवायचा का? बरं ठीक आहे, आता जाऊया का आपण त्यांना भेटायला? नाही नको, आई आहे वच्ची आत्यांबरोबर. ठीक आहे, मग आता उद्या सकाळी आपण त्यांना भेटायला जाऊ, सकाळी सकाळी. नाही, मला सुट्टी नाही घेता येणार. पण अरे हा, क्लासमध्ये ती एक्झाम वगैरे. ठीक आहे, मग मी जाऊन येईन, त्यांना मी सकाळी भेटून येईन. ओके, मग तू एक काम कर, तुझा क्लास सुटला की तू तिकडे परस्पर पोच. मग आता ओके ना? मग तू जरा गेला ना आता? रागवलेच नव्हते तुमच्यावर, मला वाईट वाटत होतं. तुम्ही खूप दुष्ट आहात. मी दुष्ट आहे? अरे हा, चल नवीन काहीतरी टॉपिक मिळाला बोलण्यासाठी. मी दुष्ट आहे, गुड. हा जुनाच टॉपिक आहे. जुनाच टॉपिक आहे? अरे मग मग जुनं सोडून द्यायचं असतं, थोडंसं पकडून ठेवायचं असतं, सोडून द्यायचं ते. मला का नाही सांगितलं तुम्ही येणार आहात ते? आता सगळं मला आधीपासून सांगावं लागेल. स्वानंदी, काय झालं माहिती का, तू मला फोनवर आय लव्ह यू म्हणणार होतीस, मी तुला तेव्हा म्हणालो की नाही, मला हे तुझ्या तोंडून गप्प बसा. हो, हे सर मला ऐकायचं होतं, कान तरसले होते माझे. गप्प बसा म्हणजे तू नॉर्मल आहेस, संकेत मिळालेले आहेत. येस, सो गप्प बसा, तू आता नॉर्मल झाली आहेस. आणि इतके दिवस मी होतो ब्राझीलला, क्या दिवसांचा विरह. पण मग आता ती करवली, सॉरी, ती येणार इकडे? नाही. येस, करवली इकडे येणार नाहीये. आईंनी तिला काकूंच्या रूम मध्ये झोपायला पाठवलं. येस, आई ग्रेट आहे यार. बघ, मॉम लव्स मी. तिचं किती प्रेम आहे बघ आपल्यावर, तिला परस्पर. येस, मग आता तेच काय माझ्याकडे का बघत बसलीस? अभ्यास कर ना. जुईली प्लीज, आज जरा शाण्यासारखी वाग, मला खूप घाई. काय ग जुईली? अगं बच्ची आत्यांच्या मिस्टरांची तब्येत खूप खराब आहे, त्यामुळे ह्यांना हॉस्पिटलला जायचंय, मला क्लासला जायचंय, असंख्य काम आहेत ग. आणि प्लीज तू आज. मी अभ्यास करेन. पण तू बच्ची आत्यांना सांगा, त्यांचे मिस्टर लवकर बरे होते. सांगितलं. बाळू दादा, टिफिनचं झालं ना काम? बर, मला आणखीन एक टिफिन द्या ना. स्वानंदी ताई, आणखी एक कशाला? ह्यांचा टिफिन भरायचा आहे. बर, घ्या. आज पहिल्यांदा नील साहेबांना घरचं जेवण मिळणार आहे ऑफिसात. मग आता मी आले ना, आता आजपासून रोज मिळेल. काय करवली बाई, कसा चाललाय तुमचा अभ्यास? मी करवली नाही या. अगं बाई, एकदा करवली म्हणजे नेहमीच करवली, आणि तू आता रोजचीच करवली आहेस नाही का? अभ्यास कर सर. काय तुम्ही पण जुईली, यांचं काय मनावर नको घेऊस. करवली म्हणजे काय? पाठ राखीव.
तू नेहमी माझ्या पाठीशी उभी असतेस की नाही, मला मदत करतेस की नाही? मी कसं तुला मदत करते? हे आहेच म्हणा. अभ्यास कर. हा हो चला. हो, तुम्हाला हॉस्पिटलला जायचंय ना? हो जाऊन येतो, पटकन एक चक्कर मारून येतो. हो, पण पुन्हा घरी आल्यावर डबा न्यायला विसरू नका. तू टिफिन बनवलास माझ्यासाठी?